शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका पूर्वसूचना देऊनही ते मागितल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना सुनावले खडेबोल. पुन्हा चूक झाल्यास शाखेवरती कारवाई करण्याचा फडणवीसांचा इशारा. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या 2 रुग्णांचा केईएम रुग्णालयामध्ये मृत्यू. मात्र रुग्णांच्या मृत्यूचं कारण कोरोना हे नसून इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. हाँगकाँगमध्ये गेल्या 10 आठवड्यामध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये 30 पटीनं वाढ, तर सिंगापूरमध्ये एका आठवड्यात रुग्णसंख्या सुमारे 30% वाढली. हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण. सनरायझर्स हैदराबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांची माहिती. ट्रॅव्हिस हेड SRH सामन्यामध्ये खेळणार नाहीये. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोविड पॉझिटिव्ह. सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करून त्यांनी माहिती दिली आहे. सर्वांना मास्क घालण्याचं आणि सतर्क राहण्याचं शिल्पांचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओला आणि उबेर प्रमाणे रिक्षा प्रवाशांसाठी येतव या ॲपचं लॉन्चिंग. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ॲपचं लोकार्पण. हिंगोली शहरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय. शहरामधल्या रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ. ग्रामीण भागामध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांचं नुकसान. हिंगोली शहरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस. संत नामदेव हळद मार्केट यार्डमधली हळद भिजली. लिलाव होऊनही व्यापाऱ्यांनी हळद मोजून न घेतल्यामुळे हळद भिजल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.